रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड, बुलेटिन क्रमांक 31. आज 26 फेब्रुवारी 2026. आजच्या ऐवजी आपण शनिवारी 21 फेब्रुवारीला भेटलो होतो आपल्या क्लबची ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी. आपली पुढील मीटिंग आहे 5 मार्च रोजी नेहमीच्याच ठिकाणी. आणि आता ऐकूयात क्लबच्या मागच्या मीटिंगमध्ये जे आपण भाषण ऐकलं त्याचा वृत्तांत. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारीची आपली मीटिंग यावेळी विशेषच ठरली, कारण त्या दिवशी होती शिवजयंती आणि आपला पाहुणा होता अवघ्या 13व्या वर्षी मराठा साम्राज्य हे पुस्तक लिहिण्याचा पराक्रम करणारा तनिष व्यंकटेश. आजच्या पाहुण्याचीच म्हणजे तनिष व्यंकटेश या अवघ्या 20 वर्षाच्या मुलाची ओळख करून दिली रोटेरियन प्रफुल्ल पेंढारकर यांनी. तनिषनं आपल्याला शिवाजी महाराज ते महाराणी ताराराणी यांच्या सर्व साम्राज्यांची माहिती 4 विभागात अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितली. शिवाजी महाराजांचा आपल्याला माहीत नसलेला इतिहास आणि त्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी यांची माहिती त्यांनी इतकी सुरेख ओघवत्या वाणीने दिली की सर्वजण मंत्रमुग्ध झाले. शिवाजी महाराजांच्या विषयी माहीत नसलेल्या 2 गोष्टींमध्ये त्यानं मराठा नेव्ही आणि दक्षिण दिग्विजय या दोन्ही गोष्टी मॅप्स आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या द्वारे फार सुंदर रीतीनं आपल्यासमोर प्रस्तुत केली. त्या शिवाजी महाराज 1680ला गेल्यानंतर औरंगजेबाला हिंदवी स्वराज्यावर राज्य करायचं होतं, परंतु त्यानंतर गादीवर बसलेल्या संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबाला हिंदवी स्वराज्यापासून कसं बाजूला ठेवलं. त्यामध्ये जिंजीचा किल्ला, वेल्लोर तंजावरचा जे घेतलं, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुऱ्हाणपूरमधला जो खजाना महाराजांनी लुटला त्याविषयीची सर्व माहिती अक्षरशः तनिषला मुखोद्गत होती. संभाजी महाराजांनंतर आले राजाराम महाराज. राजाराम महाराज यांनी देखील जिंजीच्या किल्ल्यावरून 7 वर्ष मुघलांना हिंदवी स्वराज्य घेण्यापासून बाजूला ठेवलं. 1700 साली राजाराम महाराज सिंहगडावर वारले, परंतु याविषयीची आपल्याला कुणालाच माहिती नव्हती. त्यानंतर 1700 ते 1707 ताराराणीचं साम्राज्य होतं. सर्वच इतिहास तनिषला मुखोद्गत होता आणि एवढ्या लहान वयातला त्याचा इतिहासाचा व्यासंग बघून सगळेच जण अचंबित झाले. ॲन सुप्रिया कुलकर्णीनं त्यानंतर तनिषचे आभार मानले आणि रोटेरियन ज्योती रानडे हिने दिलेल्या चविष्ट आणि चवदार फेलोशिपचा आस्वाद घेऊन सगळे रोटेरियन्स आनंदात घरी परत गेले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 आपल्या क्लबचा 37वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त होणारा कार्यक्रम रोटेरियन हेमंत व वृंदा कटककर यांचा 4 सीझन्स येथील फार्म हाऊसवर साजरा करण्यात आला. यावेळेचा ड्रेस कोड होता ट्विनिंग. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटरी फाउंडेशन रोटेरियन राजेश राऊत हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते PSFच्या पिनांचे वाटप करण्यात आले. रोटरीच्या IFRMचे सदस्य रोटेरियन दीपक महाजन, राहुल समेळ, अनुश्री घोरपडे यांनी 1960 ते 70 या दशकातली हिंदी गाणी सादर केली. निवेदन स्वाती महाजन यांनी केले. क्लबमधील मंजिरी अन्नछत्रे व रोटेरियन अलका कुलकर्णी यांनीही काही गाणी सादर केली. हा गाण्याचा कार्यक्रम रोटेरियन निलिमा व अशोक दाते यांनी स्पॉन्सर केला होता. यानंतर रोटरीतील ज्येष्ठ रोटेरियन्स
यांनी केकचे कटिंग केले. रोटरी ड्रेस कोडसाठी काही बक्षिसे देण्यात आली. रोटेरियन डॉक्टर व अनुराधाताई बिनीवाले, रोटेरियन दिलीप व शुभांगी राईलकर, रोटेरियन स्वाती पाटील, रोटेरियन मंजिरी व सत्यजित बडवे, रोटेरियन अलका कुलकर्णी, रोटेरियन श्यामला जोशी यांना बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर सुग्रास जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली. धन्यवाद. Think I've been here before. I know that I must have met you in a past life. Got my heart on the floor. Go slow. Keep me falling for you all night. Tell me now you're the one I've been dreaming about for my whole life. Had you on my mind. Oh, hear the sound of your voice in a crowd calling my name. Yeah, you kept. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, भाव अंतरीचे हे सदर तुमच्याकरता आता काही नवीन विषय घेऊन येत आहेत. तर विषय आहेत, पहिला, मी आस्तिक किंवा मी नास्तिक, दोन्हीपैकी तुम्ही कसे आहात आणि त्याबद्दलचे तुमचे अनुभव. दुसरा, मी रोटरीतला आणि माझ्यातील रोटरी, रोटरीने मला काय दिले आणि रोटरीमध्ये येऊन मी काय शिकलो किंवा शिकले, काय मिळवले आणि माझ्यात काय फरक पडला, असे सगळे तुम्ही वर्णन करू शकाल. 3, माझा एक अद्भुत रोमांचकारी प्रवास, अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव आलेल्या प्रवासाचे वर्णन. आणि 4, ज्योतिष्य भविष्य, वाटाड्या की भुलभुलैया. मित्रमैत्रिणींनो, वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर 3-3.5 मिनिटापर्यंतची ऑडिओ क्लिप करून माझ्याकडे किंवा डॉक्टर परिमल यांच्याकडे पाठवा. वाट बघतोय हां तुमची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज 26 फेब्रुवारी. आज आपल्याला सुट्टी आहे आणि पुढचे कार्यक्रम ह्याप्रमाणे आहेत. 5 मार्चला दीपक केळकर यांचे स्वलिखित कथांचे कथाकथन आहे. 12 मार्चला मीटिंग नाही आहे, पण लेडीज नाईटची प्रॅक्टिस आहे. तर 14 मार्चला आपल्या नेहमीच्याच ठिकाणी लेडीज नाईट आहे. तर ही तारीख नक्की लक्षात ठेवा, 14 मार्चला गणेश हॉल. डिटेल्स आम्ही पाठवूच. धन्यवाद. वाढदिवस शुभेच्छा. 27 फेब्रुवारी राधिका ब्रह्मे हिचा वाढदिवस. 1 मार्च सुरेंद्र उर्फ दादा सावळे यांचा वाढदिवस. दोघांना वाढदिवसाच्या क्लबकडून मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.